गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण लेसन नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन यामध्ये टॉपिक पाहणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. यामध्ये आपण एक रिॲक्शन पाहणार आहे. हे जे फ्लास्क तुम्हाला दिसत आहे याला म्हणतात कोनिकल फ्लास्क. काय म्हणतात? कोनिकल फ्लास्क. हे आपल्याला पाहायला मिळतो, याला आपण काय म्हणतो? कोनिकल फ्लास्क. याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे सोडियम क्लोराईड सोल्युशन. काय टाकलेलं आहे? सोडियम क्लोराईड सोल्युशन म्हणजे NaCl. काय टाकलेलं आहे? NaCl. ओके. आणि हे जे छोटीशी ट्यूब याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे याला म्हणतो आपण टेस्ट ट्यूब. काय म्हणतो? टेस्ट ट्यूब. तर यामध्ये घेतलेलं आहे आपण सिल्वर नायट्रेट सोल्युशन. काय घेतलेलं आहे? सिल्वर नायट्रेट सोल्युशन. ही टेस्ट ट्यूब न हलवता या ठिकाणी एकदम व्यवस्थित आपण याच्यामध्ये काय केलेली आहे? प्लेस केलेली आहे की ते सिल्वर नायट्रेट जे सोल्युशन आहे हे NaCl सोबत मिक्स झालेलं नाही आहे. कळत आहे? तर आता याचं आपण या ठिकाणी मेजरमेंट घेणार आहे, मेजर करणार आहे त्याला. तर त्याचं जे वजन आहे ते किती भरत आहे? 300 ग्राम. किती भरणार? 300 ग्राम. ओके. आणि त्यानंतर आपण आता हे कोनिकल फ्लास्क याच्यावरती एक काय लावणार आहे? बूच लावणार आहे, रबर बूच. ओके. तर ते लावल्यानंतर जे आपण याला उलटं जरी केलं तरी ते सोल्युशन बाहेर पडणार नाही. यामुळे आपण या ठिकाणी हे त्याला झाकण लावलेलं आहे वरतून. ओके. तर आता आपण काय करणार? ही जे कोनिकल फ्लास्क आहे याला आपण शेक करणार आहे, हलवणार आहे. ओके. त्याला हलवायचं आहे जोपर्यंत ते मिक्सअप होत नाही. दोन्हीही सोल्युशन जेव्हा मिक्स होतील. कळत आहे? ओके. पहा, लक्ष द्या. आपण काय काय घेतलं पहिले? AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट ॲक्वियस प्लस NaCl. समजत आहे का? सोडियम क्लोराईड घेतलं, त्यामध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन ॲड केलं, त्याचं मेजरमेंट आपण घेतलेलं आहे, त्याचं वजन आलेलं आहे 300 ग्राम. त्यानंतर आपण काय करणार? यांना दोघांना मिक्स करणार म्हणजे काहीतरी रिॲक्शन त्या ठिकाणी घडून येणार आहे. तर आपल्याला एक ते पूर्ण आता काय झालं? हे मिक्स झालेलं सोल्युशन आहे, त्याचं जेव्हा आपण मेजरमेंट घेतो तेव्हा ते सुद्धा किती आलेलं आहे? 300 ग्राम. किती आलेलं आहे? 300 ग्राम. तर त्या रिॲक्शनमधून आपल्याला काय मिळते? AgCl म्हणजे हा जो सिल्वर आहे. ओके, सिल्वर आहे AgCl आणि ॲज अ प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो व्हाईट प्रेसिपिटेट. आणि प्लस तिथे आपल्याला NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट हा पुन्हा ॲक्वियस आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यावरून आपल्याला काय कळते? रिॲक्टंट आणि राईट साईडला असतात प्रोडक्ट. लेफ्टला कोण असतो? रिॲक्टंट आणि राईटला कोण असतात? प्रोडक्ट. म्हणजेच जेवढे एलिमेंट आपले रिॲक्टंटमध्ये भाग घेत असतील म्हणजे जेवढं मास रिॲक्टंटचं असेल, फॉर एक्झाम्पल X, तर प्रोडक्टमध्ये सुद्धा आपल्याला Xच मिळेल रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा. कळत आहे? यस ऑर नो? म्हणजे जेव्हा बॅलन्सिंग आहे ते बॅलन्स इक्वल असलं पाहिजे. ओके. कळते का? म्हणजे रिॲक्शनमध्ये जेवढे एलिमेंट भाग घेतील तेवढे प्रोडक्टमध्ये असायलाच पाहिजे. कळत आहे? त्याला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. रिॲक्शन समजली का तुम्हाला? या ठिकाणी आपल्याला सिल्वर क्लोराईड हा एक व्हाईट प्रेसिपिटेट आपल्याला पाहायला मिळतो. मी काय दाखवलेलं आहे इथं? डाऊनवर्ड ॲरो. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की फॉर मोर इन्फॉर्मेशन आपण तशा प्रकारे राईट करत असतो. कळत आहे? तर नेक्स्ट आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. तर यामध्ये हे जे इक्वेशन आलेलं आहे याला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपण पाहू शकतो. पहा, हे तुम्हाला समजलं असेल. यस ऑर नो? तर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन बॅलन्स करताना
त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत किंवा किती ॲटम आहेत. तर बॅलन्स करताना सर्वात आधी आपण काय कशाला बॅलन्स करणार, मेटल, त्यानंतर नॉन मेटल, त्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन करताना आपल्याला या सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. बॅलन्सिंग करताना आपण पाहणार आहे रिॲक्टंट मध्ये किती कोणकोणते एलिमेंट आहेत आणि प्रोडक्टमध्ये किती एलिमेंट आहेत, कोणकोणते आहेत, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला एक चार्ट करावा लागेल. तर सर्वात आधी आपण काय करणार, मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा प्रकारे आपला सिक्वेन्स असला पाहिजे बॅलन्सिंग करताना. ओके. तर इथे आपण पाहू शकतो सोडियम, आपण काय म्हटलेलं आहे, मेटल, नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. सोडियम इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला किती त्याचे ॲटम पाहायला मिळतात, एकच आहे. रिॲक्टंटमध्ये पाहायचं, नंतर प्रोडक्टमध्ये पाहायचं. ओके. किती आहे, 1. आता इकडे प्रोडक्टमध्ये सोडियम किती आहे, 1. किती आहे, काही नाही म्हणजे 1 आहे असतो. यस ऑर नो, समजते ना. त्यानंतर आहे Ag, सिल्वर. इथे रिॲक्टंटमध्ये किती आहे, 1. आणि इकडे जर 1 असेल, इकडे 2 असेल तर आपण त्याला बॅलन्स करणार आहोत. यासाठी हे बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन अशा प्रकारे राईट करत असतात. ओके. तर Ag इथे 1 आहे, इकडे जर आपण पाहिला तर किती आहे, इथे सुद्धा काही नाही म्हणजे त्याच्या बेसला काही नाही म्हणजेच किती असतो, 1 आहे. त्यानंतर आहे मेटल, नॉन मेटल काय असेल, क्लोरीन. क्लोरीन किती आहे, इथे 1 आहे. प्रोडक्टमध्ये किती आहे, प्रोडक्टमध्ये सुद्धा 1 आहे. बॅलन्स करायचं काही काम पडत नाही आहे या ठिकाणी. ओके. त्यानंतर आहे अजून काय राहिलं आता, नायट्रोजन. किती आहे, इथे 1 आणि इकडे सुद्धा किती आहे, 1 आहे. त्यानंतर ऑक्सिजन किती आहे, इथे 3 आहे आणि इकडे पण किती आहे, 3 आहे. ओके. तर हे केमिकल इक्वेशन ऑलरेडी काय आहे, बॅलन्स्ड आहे. काय आहे, बॅलन्स्ड आहे. कळत आहे. तर अशा प्रकारे बॅलन्सिंग करायचं आहे आपल्याला, जेही केमिकल इक्वेशन राहतील. नेक्स्ट आहे स्टेप्स इन अ बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, ज्या की आपल्याला स्टेप या ठिकाणी पाहायला मिळतात. कोणकोणत्या आहेत त्या. फर्स्ट स्टेप, एक रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ते लिहितो. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन, याच्या तशातच 4 स्टेप असतात. पण मी तुम्हाला एकाच स्टेपमध्ये आपण पूर्ण इक्वेशनला कशा प्रकारे बॅलन्स करणार आहोत हे पाहू. ओके. हे एक्झाममध्ये येणार नाही, तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी बॅलन्स करावं लागेल. तर आपला जो पॅटर्न आहे तो काय आहे, सर्वात पहिले आपण मेटल, त्यानंतर नॉन मेटल, त्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा प्रकारे काय करतो, एलिमेंटला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात आधी मेटल घ्यायचे, नंतर नॉन मेटल, नंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ओके. तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, रिॲक्टंट आणि इकडे काय असतात, प्रोडक्ट. यामध्ये किती ॲटम आहेत ते आपण एलिमेंट प्रत्येकी लिहून घेणार आहोत. तर सर्वात पहिले कोण असणार, मेटल. यामध्ये मेटल कोण दिसत आहे तुम्हाला, सोडियम. इकडे किती आहे, 1. पण प्रोडक्टमध्ये आपल्याला सोडियम किती पाहायला मिळतात, 2. तर या 1ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, म्हणजेच इथे काय होणार, 2. कळत आहे. म्हणजे सोडियम बॅलन्स झाला आता, यस ऑर नो. 2 × 2, 2 × 1 म्हणजेच 2. सोडियम बॅलन्स झाला, बरोबर. त्यानंतर यामध्ये नॉन मेटल
जर आपण पाहिला सल्फर इक्वल टू इथे किती आहे 1, इथे किती आहे 1. त्यानंतर प्रोडक्टमध्ये जर पाहिला आपण तर इक्वल टू किती असणार 1. कळत आहे, सल्फर इज इक्वल टू 1. दोन्हीकडे बॅलन्स आहे. नेक्स्ट सांगा ना, 2 मिनटं. हां, तर ऑक्सिजन इथे किती आहे पहा. आता हा जो याचा बेस किती आहे 1 मल्टिप्लाय 2 करतात. किती करतात 2, म्हणजे 2 प्लस आता हा ऑक्सिजन इथे किती आहेत 4, म्हणजेच किती होणार 6. म्हणजे ऑक्सिजन या ठिकाणी किती आहे 6. तर इकडे जर आपण पाहिलं तर 4 + 1 म्हणजेच 5 आहे. पण मग 4 + 2 ऑक्सिजन पाहिजे आपल्याला. कळत आहे का. ऑक्सिजन इकडे किती आहे 4 + 1 म्हणजेच 5. पण आता इथे आपल्याला 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 2 1 चा 2 होणार. म्हणजे 4 + 2 किती होतात 6 होणार आहे. कळत आहे का. यस ऑर नो. तर म्हणजे इथे 6 ऑक्सिजन झाला बॅलन्स. इकडे आता आपण हायड्रोजन पाहणार आहे. काय पाहणार आहे हायड्रोजन. इथे किती आहे 1. हा 2 ने याला सर्वांना मल्टिप्लाय होतो. 2 आणि इथे 2 म्हणजे हायड्रोजन झाले 4. इथे 2 × 2 म्हणजेच 4. तर हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे. अजून कोणी राहिलं का यामधलं. झालं ओके. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर सर्वच आपण बॅलन्स केलेले आहेत. तर इथे सुद्धा आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो इक्वेशन इज बॅलन्स. तर एका स्टेपमध्ये आपण सर्व बॅलन्स याला केलेलं आहे. समजलं सर्वांना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.